ॲडव्होकेट वंदना विलास मैले. माझा प्रभाग आहे 15A. 3 दिवस झाले, आजचा तिसरा दिवस आहे. प्रचार खूप सुंदर आहे. डोर टू डोर जाते मी आणि ह्यावेळेस 4 उमेदवार असल्यामुळे त्यांना माहिती नाही, ती सविस्तर माहिती देत आहे मी. बरेचसे लोकांना ही जी निवडणूक आहे त्याबद्दल माहिती नसल्यामुळे गोंधळलेले आहेत आणि ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे, समजवते आहे, सांगते आहे त्यांना. ते लोक खूप खुश होत आहेत आणि मी डोर टू डोर गेल्यामुळे ते म्हणजे मला छान प्रकारे प्रतिसाद देत आहेत. आणि माझी निशाणी आहे मशाल आहे. माझ्यासोबत प्रभाकर गायकवाड, अनंता गायकवाड आणि मंडारी मॅडम आहेत. आम्ही पॅनलवर असल्यामुळे माझी निशाणी आहे मशाल आहे, 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर आणि इंजिन पण आहे माझ्यासोबत. मी प्रभाकर गायकवाड आज प्रभाग क्रमांक 15मध्ये निवडणूक लढवत आहे आणि मी मधून लढवत आहे. माझा जो प्रतिस्पर्धक आहे तो माझी नगरसेवक आहे इथला. पण ॲक्च्युली बघायला गेलं आज प्रचार करताना खूप समस्या जाणवत आहेत. म्हणजे रस्त्याच्या समस्या झाल्या, काही पाण्याच्या समस्या झाल्या, काही जे बेरोजगार आहेत त्यांना पण छोटे छोटे रोजगार नाहीत. अशा खूप समस्या म्हणजे कोणत्याही मदत मिळत नाही गोरगरिबांना. हॉस्पिटल झाले, कोणाचे कधी जर तक्रारी असतात त्या तक्रारी निवारण केलं जात नाही. अशा खूप समस्या आहेत आणि या समस्या खरोखर मी आज 20 ते 25 वर्षापासून त्या समस्या आहेत, छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या दूर होत नाही. तर मोठ्या समस्या कधी दूर होतील हा लोकांचा प्रश्न आहे. तर आज आम्हाला खूप प्रतिसाद देत आहेत लोक की यावेळेस काहीतरी बदल हवा आहे आणि मला तर वाटतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा गट ह्यामधूनच काहीतरी बदल होईल अशी लोकांची आशा आहे. तर ती आशा मला तर वाटतं पूर्ण होईल आणि खरोखर या कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे नगरसेवक निवडून जातील आणि या समस्या आम्ही खरोखर दूर करणार आहोत. आणि अतिशय त्रस्त झालेली आहे या इकडची कल्याणपूर्वीची नागरिक. आता बिनविरोध झाल्यात ते कोणत्या पद्धतीत झाल्यात ते आता सगळ्या जनतेलाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. सत्ता असल्या कारणाने असा दुरुपयोग करतात या सत्तेचा. अरे खरोखरच या जनतेला कंटाळायला आलेला आहे. आता बिनविरोध होतात म्हणजे कसे काय होतं तेच कळत नाही. आज तुम्हाला पण प्रश्न पडला आहे ना आम्हालाही प्रश्न पडला आहे.